बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। उकास वन्दामि भन्ते द्वारकैन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयम्पि उकास वन्दामि भन्ते द्वारकैन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयम्पि उकास वन्दामि भन्ते द्वारकैन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते शरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं नेतमे भन्ते। ओकास अहं भन्ते शरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं नेतमे भन्ते। तृतीयम्पि ओकास अहं भन्ते शरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं नेतमे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्द्रदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। वर्णगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूजेन मेतेन लभामि मोक्षं। पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं। कर्णसारपदीप्तेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणवन्दिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्धधम्मं च संघं सुगततरो भव
तातो धातु गव्ये लंकायनं मुदिपेटिदसपुरवरे नागलोके चतुपे सवे भूतस्सविम्बे सकलसलिसे केशलोमादि धातु वन्दे सभ्वेऽपि बुद्धं दशफलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सभ्यसभ्यठानि सुपरिचितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरभूषण गौरवर्णं सुखाय अभयचिन्तं निवयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतलज्जं सुजननेकं भीमरावं सदामि भीमरावं सदामि भीमरावं सदामि दिव्यप्रवरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धितेजा पंकजानरवरा रत्न स्वजन उद्धार भगवंता मुसाखरा भक्तराजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी काफला हरिउरी रौद्र रूपा मुक्ति पद कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती मामाण बोलती साध सौद्या शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुत्तरो पुरिस धम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धयावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धा अतीताच एष बुद्धा अनागता पशुपन्नाच ये बुद्धा आवन्दामि सर्वदा नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवसेनं होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देह पादवसो वरुत्तमम् बुद्धयो कलितो दोषो बुद्धो भवतु रामः यं किञ्चे रत्नं लोके विद्यते विविधापतु रत्नं बुद्धस्समणति तस्मात् श्रुति भवन्तु मे यो सन्निसिंहो वरबोधिमूले मारं ससेन मानिविशत्वा सम्बोधिमागच्छ अनन्तयानो लोकतमोतं प्रणमामि बुद्धं स्वाकातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको येपस्सिको गोपनायिको पजतं वेदितभो विसुइति धम्मयावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मा अतीताच एष धम्मा अनागता पशुपन्नाच ये धम्मा आवन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवसेनं होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देह धम्मं च द्विविधं वरम् धम्मेयो कलितो दोषो धम्मो कवतु धम्मः यं किञ्चे रत्नं लोके विद्यते विविधापतु रत्नं धम्मस्समणति तस्मात् श्रुति भवन्तु मे अट्टाडिको कलियपथो जनानं मुखपवेशा उज्जो मग्गो धम्मं अयं सन्निकरो पणितो नियानिको धम्मनामि धम्मं
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुलियो पाहुलियो दक्षिणियो अंजलिकर्णियो अणुतरं पुर्यं केतं लोकसाति संगमिरावजीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ये च संगा अतीता च ये च संगा अनागता पशुपन्ना च संगा आवन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गयं समरो मे शरणं वरम् एतेन सज्जवशेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयः संगच्छातिरियोत्तमम् संगेयो कलितो दोषो संगो कमतु मम यं किञ्चिरत्नं लोके विद्यते विविधापतु रत्नं संगसवणति तस्मात् श्रुति भवन्तु ते संगो विशुद्धो वरदर्पणीयो सर्वेन्द्रियो सममनपणीयो गुणैः समाधिपतो अनासौतं परमां संगम् चरत विज्ञवे चारिकं बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्ताय हिताय सुखाय देवमनुष्याणां देशकविकवे धम्मादिकल्याण मत्स्यकल्याण पर्युषाणकल्याणं सात सवेजनं केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचारी प्रकाशेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इमाय धम्मानुधम्मपटिपत्न्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्न्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्न्या संघं पूजयामि अद्धायिमाय पटिपत्न्या जाति जरा मरणमा परिमुच्यसामि इना पुण्यं कवेन मामे बाल समागमो संत समागमो तु यावनि प्राणपतिया देव वसन्तु कालेन सस्स सम्पत्ति हेतु च वितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको सम्बुद्धो लोके प्रचारो पठितान्तु भोजनं मधुरङ्गिमम् अधिवासेतु नो बन्ते भोजनं परिकम्पितम् अणुकम्पं कुपदाय पठितान्तु उत्तमम् इन्दबुद्धं बिम्बे सभ्ये देव मनुष्यै पूजेतु इमसीमव्यारे पटिकापेमि इन्दं भूयं बोधियानं पटिलवाय समन्तत तण करो महावीरो मृगं करो महायशो शरणं करो लोकहितो दीपं करो दुतिन्दरो कोण्डयो जनमोको मङ्गलो परिसतो सुमनो सोनो धीरो रेवतो रतिवटानो शोभितो गुणसम्पन्नो अणुमद्दसि जनुत्तमो पद्मो लोकपच्यतो नारदो वरसारथि पद्ममुत्तरो सप्तसारो सुमेधो अप्रकुहलो सुजातो सफलो कगो प्रियदसि नरासमो अर्थदसि कारणिको धम्मदसि तमोनुदो सिद्धातो कासयो लोकहितो वरसमरो पुष्पो वरसम्बुद्धो विपसीस अनुपमो
सिद्धि सब्बहितो सत्ता में सबु सुखदायको कपु संदो सतावावो कुना कमलु रंजो कसपो सिरि संपन्नो गौतमो सख्य कुंभो ते संसज्जेन शीलेन कन्तिमेत्र बलेन च ते पीत्वा अनरक्षन्तु आरोग्येण सुखेन चाति यस्य मूल्ये निसिन्नो वा सब्बरि विजयका पत्तो सब्बयुक्तं सत्ता वन्देतं बोधिपादपम् इमे ते मावोदि लोकनाथेन पूजिता अहं सीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते विपति पटिव्याय सर्व संपत्ति सिद्धिया सर्व रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकम् सर्व दुःखा विनाशाय भवे निर्वाण शान्तिके वन्दे अणुरं गत्वा परितं भूतमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्ममुनिराजस शृण्वन्तु सद्गमुपदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता ये संस्था सन्तचित्ताति शरणं शरणं एतं लोकं तरेव भूमा भूमा च देवा गुणगणयावता सप्पकालन एते अयन्तु देवावर कणकमे मेरुराजे वसन्तु सन्तु सन्तु सयन्तु मुनिवर वचनं स्तोतु मग्गसुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्खा देवास ब्रह्मणो यं अनेकन्तं कुर्यं सर्वसम्पत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समग्र शासनरता पमादरहितान्तु आर्कासु विशेषतो शासनकीर्तलोकस्य उदितभवतु सर्वदा शासनकीर्तलोकस्य देवारकन्तु सर्वदा सन्धि सुखे होन्तु सभ्ये परिवारयतन्नु अणिजा सुमना होन्तु सभ्ये देवी राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अभियतो वा उदकतो वा पिशाचतो वा काणुकतो वा कंटकतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असंडिततो वा असपुरिसतो वा चंड अल्लि असमीकगोण कुकराई विचिका मणि सप्पदीपि अच्चतरज्ज सुकरमयि सयकरकसादेरि नानाभयतो वा नानारोगतो वा नानामुपरोगतो वा सभ्ये अर्कं गहन्तु सप्प पाप सकरणं कुशल सौपसम्पदा सचित्त परियोदपणं एतं भूतानशासनं धर्मं चरे सुचरितं नरकं सुचरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुवासति योत्साहमपि सुखवानं धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति एवमे सुतं एकं समयं भगवान् सावकीयं विहरति श्वेतवने अनन्तपिण्डकसारामे अर्थको अयन्तरा देवता अभिगन्तायतिया अभिगन्तवर्णा केवलकम्पा जेतवर्णं उपासेतवा येन भगवान् नैनुपसङ्गमि उपसङ्गमित्वा भगवन्ता अभिवादित्वा एकमण्डलं रक्षासि एकमण्डलं विदिताक्षोसा देवता भगवन्तगाताय वत्सवासि बहुदेवा मनुष्या च मङ्गलानि अचिन्तयु अकर्कमासोतानं मे मङ्गलम् उत्तमम्
असे वनाच बालाना पंडितानाचे सेवन पूजाच पूजनीयान एक मंगलम उत्तम पतिरूपदे सवासोचा भूपेचा कंदप्रियता अत समापणीदेचा एक मंगलम उत्तम बाहू सत्सर्ग शिवाचा विनयोस्त सुशिक्षितो सुभाषिताच यावाचा एक मंगलम उत्तम माता पितो उपटाणं पुत्रदारस संगव अनागुणात गमनता एक मंगलम उत्तम दानच ब्रह्मचर्याच यात कानाच संगव अनवजाणी प्रमाणी एक मंगलम उत्तम आरती विरती पापा मज्जपानाच संयम अपमादोच लग्नेषु एक मंगलम उत्तम गाढोदरिवादोच संस्कृतीच कथयुता कालेन धर्मश्रवण एक मंगलम उत्तम कर्ते सुवचसता समनाडचरसन कालेन धर्मसारचा एक मंगलम उत्तम तपोच ब्रह्मचर्याच आर्य सज्जानदसन निर्वाण संयमेयाच एक मंगलम उत्तम पुटसरुकरमे चन्द्रस्यसनमपति अशुभमे गङ्गे एक मंगलम उत्तम एतादृशानि कृत्वानं सपरं पराजिता सर्वतं सुविगच्छन्तु तस्यैषं मंगलम उत्तम करणीयमातं कुशलेन नियन्तं सन्तं पदं अभिसमेत सगोजुच सुजुच सुच चस्समृत्यु अनत्तिमाणि संत सखोच सबरोच अपवीच सनमवति संतिक्रियं च निपकोच अपगौरो कुलेषु अनन्वितो न च मुदं समाचारि किञ्चिदेन वियो परे उपपदे सुखिनो वा प्रेमिणोऽन्तु सर्वे सता भवन्तु सुखी तथा एकेची पाणभूतके तसा वा तावरा वा अनवशेषा दिगावा एमांता वा मध्यमा रसका अणुपतुल्ला दिगावा एव अदिता एक सदुरे वसंते अविदुरे भूतावा सम्भवेसी वा सभ्ये सता भवन्तु सुखी तथा न करो वरं निकुण्डेत नाति मय्यत्त कत्वचन किञ्चित् व्यारुसना पटिकसय्या नाय मय्यस्स दुःखमचय्य माता यथा नियपूतं अयुषा एकपूतं मनुरगे एवं सर्वभूतेषु मानसं भावे अपरिमाण में तत्स सर्वलोकस्मि मानसं भावे अपरिमाण अन्तर्गतोच्च क्रियच असंवादं अवेरं असवतं कीर्तं चरैर्सिन्नो वा संयतो वा यावतस्स विगतमित्तु एकं सन्ते अदितेय ब्रह्मवेदं क्रियारं इदमाहु दिव्यच अनुपगम सिद्धासेन सम्पन्नो कालेषु विनयवेदं नैजातु गवेषयं मे दुःखपत्तासनि दुःखा भयपत्तासनि भय शोकपत्तासनि शोका हुन्तु सर्वे प्राणिनो एतावता च मे सम्पतं प्रियं सम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्ध्या दानं ददन्तु सदाय सिद्धिरक्षन्तु सर्वदा भावनाविरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवता पञ्चकालं सहे बलं अनन्तानां च तेजेन रङ्गं वन्दामि सर्वेषु आकाशटाच्च भूमट्टा देवानागा महेन्दिका पूयन्तम् अनुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशटाच्च भूमट्टा देवानागा महेन्दिका पूयन्तम् अनुमोदित्वा चिररक्षन्तु देशनम् आकाशटाच्च
मट्टा देवानागा महेन्द्रिका पुयन्तं अनुमोदित्वा चिररकन्तु तवं वरन्ति महाकाली कोणातु हिताय सब्बपाणिनं पुरेतवा पारमी सब्बा पत्तो सम्भोधियुत्तमम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् जयतु मोदिकामुने सख्यानन्दिवटानु एवं तुल्यं जयोस्तु जयस्तु जयमङ्गलम् सकतवा बुद्धरतनं औषधं उत्तमं वरम् ईदं देवमनुसानं बुद्धदेवेन सोतिना न सन्तु पदवा सभ्ये दुःखा उपशमन्तु ते सकतवा धर्मरतनं औषधं उत्तमं वरम् परिलाभोपशमनं धम्मदेवेन सोतिना न सन्तु पदवा सभ्ये पर्यावपशमन्तु ते सकतवा संघरतनं औषधं उत्तमं वरम् आहुणीयो पाहुणीयो संगतेजेन सोधिना न सन्तु पदवा सभ्ये रोगा उपशमन्तु ते यत्किञ्चिरतनं लोके विद्यते विलापतु रतनं बुद्धस्समणति तस्मात् स्वस्ति भवन्तु ते यत्किञ्चिरतनं लोके विद्यते विलापतु रतनं धम्मस्समणति तस्मात् स्वस्ति भवन्तु ते यत्किञ्चिरतनं लोके विद्यते विलापतु रतनं संघस्समणति तस्मात् स्वस्ति भवन्तु ते नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् सब्बितियो विपश्यन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते नखदयखतपुराणं पापनिवारण परित्रसानुभावेन भवन्तु ते सब्बे विपदवे यदुनिमित्ता मङ्गलच्च योजामनासो सपुनसदो पापगो दुष्कृतकन्तं उद्धारभावेन विनाशमेन्तु यदुनिमित्ता मङ्गलच्च योजामनासो सपुनसदो पापगो दुष्कृतकन्तं धर्मानुभावेन विनाशमेन्तु यदुनिमित्ता मङ्गलच्च योजामनासो सपुनसदो पापगो दुष्कृतकन्तं संगानुभावेन विनाशमेन्तु एवमे श्रुतम् एकं समयं भगवान् सावधीयं विहरति श्रीकवणे अनाथपिण्डप्रसारामे अर्थको अयन्तरा देवता अभिकन्तायरतिया अभिकन्तवर्णा केवलकम्पजेतवर्णं भूभासेत्वा हेन भगवात् उपसङ्गमे उपसङ्गमित्वा भगवन्ताभिवादित्वा एकमन्तं अट्टासि एकमन्तं क्रियाभूषा देवता भगवन्तराधाय हस्सवासि पराभूतं पुरिसं मय्यपुच्छमागौतमं भगवन्तपुट्टमागमयि पराभूतं सुविजानो भवति अविजानो पराभो धम्मकामो भवति धम्मदेशी पराभो इति तं विजानाम पट्टमोसो पराभो
द्वितीयं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् असन्तस्य प्रिया हन्ति सन्तेन पुरते प्रिया असन्तं धम्मरुचिते तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः द्वितीयोऽसो पराभो तृतीयं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् निदासीले सभासीले अनुतत्तासयो नरो अरुसोदपयानो तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः तृतीयोऽसो पराभो चतुर्थं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् यो मातरं वा पितरं वा जिनं प्रयोपनं बहुसन्तेर्वर्धितं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः चतुर्थो पराभो पञ्चमं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् यो ब्राह्मण वा समन वा अय्यवापि वडिपकम् मुसावादेन पचेति तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः पञ्चमोऽसो पराभो छठं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् पौत्रवित्तो पुरीशो सैरजो सबोजनो एको गुह्याति साधूनि तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः षट्कंसो पराभो शतं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् जातितत्तो धनतत्तो गौततत्तो स्वयो नरो सयाति अतिमयेति तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः सप्तमोऽसो पराभो अष्टं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् इत्युक्तो सुरादुक्तो अक्खदुक्तो स्वयो नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः अष्टमोऽसो पराभो नवं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् सेहितारे असन्तुष्टो वेश्यासु परिसति दिशति परदारेषु तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः दशमोऽसो पराभो दशं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् अतितयोपनोपस्सो अनिति दिम्बुरितेनि तत्सायिसाणसुपानि तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः दशमोऽसो पराभो एकादशं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् इति शृण्डे विकीर्णि पुरीशवापितादिशन् ईशान्यस्मितापेति तं पराभूतो मुखम् इति एतं विजानामः एकादशोऽसो पराभो द्वादशं भगवा ब्रूहि पराभूतो मुखम् अपभोगो मातण्डो कन्ययो जयकुले सुन्दरजं पदयति तं पराभूतो मुखम् एते पराभवे लोके पण्डितो समृक्य अर्यो दर्शनसम्पन्नो स्वर्गमध्येति सेवति सभ्ये सदा सुखी होन्तु सभ्ये होन्तु सुखिनो सभ्ये भद्राणि पश्यन्तु मा गच्छेतु दुःखमागमः यानि भूतानि समागतानि कूर्माणि वायाणि अनन्तरिक्षे सभ्ये भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकच्च सुमनन्तु वासिता तस्मै भूतानि समेत सभ्ये मेतं करोतो मनुष्यापजाय दिवाचरतो सारन्त्यवल्लि तस्मै निरतमता यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तदिके तथागतं देवमनुष्यबुद्धिकं बुद्धं नमसामसुवस्ति होतु यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तदिके तथागतं देवमनुष्यबुद्धिकं धम्मं नमसामसुवस्ति होतु यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तदिके तथागतं देवमनुष्यबुद्धिकं
यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिके सर्वेव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सक्रच्च सुमनोऽवादितं तस्मै भूतानि समेत सभ्ये वेतं करोतो मनुष्य पजाय विवाचरतो सारन्ते पदि तस्मै निरगतः प्रमदा यज्ञजीवितं इदवाउरवा सर्वेषु वायानरतं पणितं ननु समअति तथागतेन इदविबुधे रतं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु कल्याण विरागम अमतं पणितं यद्दर्शक्य मुनि समयितो न तेन धम्मेन समाधि किञ्चि इदपि धम्मे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु ये बुद्धसेठो परुणै सोचि समाधि मानन्तरिकम्याहु समाधि नास्तेन सबो न विरते इदपि सम्मे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु एकोगला अट्ट सत्रपसत्ता चत्वारि यत्तानि युगानि होन्ति तेन प्रीणिया सुगता सावका एतेषु दीनानि महाफलानि इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु ये सुखयुक्ता मनसादरेण निकामिनो गौतशासनमयि ते पतिपता अमृतं विगाय लब्धा मुदानि गोतिवो यमाना इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु यदि किलो पठति सुश्रिया चतुर्विवादे असंपकम्यो ततु पुरुषं वदामि यो आर्य सच्चानि कावेच पश्यति इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु ये आर्य सच्चानि विभावयन्ति गम्भीरभयेन सुदेशितानि इत्यपि ते होन्ति भूषपमाता न ते भव अट्टलदयन्ति इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु सावसदसन सभाजाय तयसु धम्मा जया भवन्ति सर्काय दिट्टि विचरितच शीलवतं वापि यदत् किञ्चित् चतुर्यपायच्च विश्वमुतो चचापितानानि अपापकान्तो इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु किञ्चापि शोकं वा करोति पापकं कायेन वाचा उदरेतसवा अहोसुखसपटचताय अभवतानित पदसहुता इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु वर्णपहुरे यथा पुस्तके विमानमासे पठस्मि किमे ततु पदमावरन् अतिशय निर्वाणगामी परमिताय इदपि बुद्धे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु वरवरयो वदो वरारो अणुतरो ब्रह्मवरन् अतिशय इदपि बुद्धे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होतु विरतचित्ताय देवस्मि ते भिन्नभिचा विरुलचन्दा निबन्धि धीराय दीपो इदपि सङ्गे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवति होन्ते वज्रसङ्गासकाय स अङ्गिरसतादिनो केशमसूयकिनं नीलकाणिरसियो
नीलवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घासकाय स्व अङ्गिरसकादिनो चापितो चैवाकिनं पीतकाणैरसियो पीतवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घासकाय स्व अङ्गिरसकादिनो मत्सलोहिताकिनं रक्तकाणैरसियो रक्तवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घासकाय स्व अङ्गिरसकादिनो अट्टदन्ते अग्निनं श्वेतकाणैरसियो श्वेतवर्णानि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घासकाय स्व अङ्गिरसकादिनो तेषं शरीरतनं नानाकाणैरसियो प्रभस्सराणि चरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घासकाय स्व अङ्गिरसकादिनो एवं सप्तरसैः चरन्ति दिशे दिशा अनन्तातो उन्नत अमृतवं मनोहर काया वाचा चित्तेन अङ्गिरसनाम चक्रवरनितरसुबाधो लक्कणमण्डित आयतपणैः चामरजातविभूषितपादो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो शाक्यकुमार सुकुमारो लक्कणचिन्तित पूर्णशरीरो लोकहिताय गतो नरवीरो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो पुण्य ससागनिहो भक्तवनो देवनरो न पियनरनागो भक्तगजिन्द विलासितगामी ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो कार्तिक संभव आगमनेनो देवमनुष्य नमस्कृतपादो श्रीयसमाधिपतिर्विरचितो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो आयतयुत सुसंडितनासो गोवमोऽवि नीलसुनेतो इन्द्रधनु अवि नीलवमुखो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो वटसुवटसु संडितगिरो सियानुमिग राजशरीरो कंचन सुछवि उत्तमवर्णो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो सिंहसुगम्भीरमय सुदोषो हिंगणबद्ध सुरत सुजीवो विशति विशति श्वेतसुगन्धो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता नरसिंहो अय्यन वर्ण सुनील सुकेशो कंचन वट विशुद्धललाटो कोसरि पंडर सुरसुरनो ऐसै तुय्या पिता नरसिंहो ऐसै तुय्या पिता
तारांगण परी वेठीत रूपो सावक माझा जातो समनिंदो ऐसै तुझ्या पिता नरसिंह ऐसै तुझ्या पिता नरसिंह बाहुस समविनी मितसारुदन्तं गिरिमेखलं उदितघोर ससेनमारं दानादिदं विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमवियु जितसा भरति घोरं वनारवकमाघ मददयकं खन्तिसुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नादागिरिगजवरं अतिमार्गभूतं दावगिचखमसडीव सुरारुणन्तं मेकं भुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि पूजितभगवतीरथसुधारुणन्तं धावन्ति योजनपदं गुणिमालवन्तं संगतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कद्वानकर्कमुदरम् इव गम्भीरा चिन्ताय दुर्गवचनं जनकाय माजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सत्यविहाय मतिसच्चक्रवादकेतु वादाभिरोधितमनम् अति अन्धभूतं पर्यापदीपजनितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विरुदं महेन्दे पूतेन तेन भुजगेन नमापयन्तो इन्दोपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गादेवी भुजगेन सुदर्शनं
गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो संग गुणो अनंतो संग गुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सुते भवन्तु ते इचितं पतितं तुल्यं दीपमेव समेजतु सवे पुरेन्दु चित्तसङ्कल्पा चन्दोपनारसो यथा आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति इमेनाते समेजतु साधु 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 सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. भारत सम्यक संबुद्ध शक्य राजा परमात्मा बुद्ध ज्यांनी तथागतांचा धर्म या मातीमध्ये रुजवला ते या देशातील महान सम्राट राजा छत्रपती ज्यांनी आधुनिक भारताची संरचना रचली ते भारतीय घटनेचे शिल्पकार विसर्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रणाम. बाबासाहेबांच्या नंतर पुन्हा आम्हाला खऱ्या अर्थाने बौद्ध बनविणारे बौद्धाचार्यांचे जनक दादर येथील चैत्य स्तूपांचे शिल्पकार आणि तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना किंवा पंचांतराव या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ज्याने गेल्या 47 वर्ष संपूर्ण भारतभर धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि धर्म तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचविला त्या तुमच्या सर्वांच्या लाभीवता आंबेडकर यांच्या या संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर अनिश शावरिया विद्यमान राष्ट्रीय कार्य अध्यक्ष समता सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तमाम भारतातील बौद्धांचं प्रधानमंत्री नेतृत्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धर्म कार्यालयात पंचांतराव या संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजनांचे तर्फे सर्व बहुजनांचे हृदयसम्राट आचार्य बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस पंचायत समितीचे सभापती धर्म कार्यालय या ठिकाणी सारनाथ गुजरात कॉलेजच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 7च्या माध्यमातून जे या रविवारी जे धर्म संपादन केला जातो त्याबद्दल या ठिकाणी कामानिमित्त मला वाटतं माझ्या नगराचा टायमिंग 11चा त्या अनुषंगाने होणार आहे आणि त्या अनुषंगाने माझा ड्रेस कोड जो आहे त्याच्यामध्ये पुढे आले होते. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपल्याशी बोलताना निश्चितच मला प्राधान्य त्याबद्दल लागण्यापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हे धर्म उद्देश करण्यापेक्षा आजच्या जी स्थिती आहे आजचं जे काही वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण मोहीमची राबवत आहोत संस्थेची ती संस्थेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षाने जो दिलेला आदेश आहे जनगणने संदर्भात तर तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवला. आपण व्हॉट्सअपवर पाहतो सगळं पाहतो परंतु जसं पाहिजे तसं लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि आपलेच काही लोक त्यांना तिला मनस्थितीमध्ये टाकतात. हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो धर्माशी बांधलेला आहे. तो धर्माशी बांधली जरी तो जनगणनेचा विषय असला तरी तो धर्माशी बांधलेला आहे कारण आपण कशा पद्धतीच्या नोंदी केल्या नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून
हा अनुषंगाने आपण विचार केला तर जनरेटरचा प्रश्न पहिली जी पिढी आता सुरू आहे संपूर्ण गावागावात मला फक्त 15 जूनपर्यंतच्या पिढ्या आहेत सुरुवातीच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला घराची नोंदणी घेतली जाते आणि कुटुंबातील सदस्य अशी नोंदणी घेतली जाते आणि तुमचा प्रवर्ग कोणता. प्रवर्ग म्हणजे घटनेने ठरवून दिलेले प्रवर्ग आहेत. OBC, अनुसूचित जाती, जमाती असे जे प्रवर्ग आहेत ते प्रवर्ग आणि इतर असे प्रवर्ग आहेत, ते प्रवर्गातले आपण नोंदणी करायची. पण दुसरी जी फेरी येईल त्याच्यामध्ये धर्म विचारण्यात आला. पण धर्मामध्ये जर आपण बौद्ध म्हणून नोंद केली नाही तर आपली गणना कुठे होईल. जर धर्मामध्ये बौद्ध म्हणून नोंद केली नाही तर बौद्धांची नोंदणी पूर्ण होत नाही. अनायसे आपण पूर्वीच्या धर्मामध्ये त्याची नोंदणी केली जाते. आणि म्हणून जे काही नोंदणी करतात ते पेन्सिलीने करतात. पेन्सिलीने नोंदणी करता पेनाने नोंदणी करायला सांगणे आणि जर त्याने तो ॲपद्वारे जर नोंदणी करत असेल तर त्याने खरोखरच त्या ॲपद्वारे आपली नोंदणी व्यवस्थित केली की नाही याची सुद्धा आपण पडताळणी केलं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने पुढे गेला की पुढे आपला परत प्रवर्ग येतो अनुसूचित जाती. मग अनुसूचित जाती हा प्रवर्ग आला की त्याच्यामध्ये जात कोणती, तिथे धर्माचा काही देणं नाही. घटनेच्या नुसार अनुसूचित जातीत मोडणाऱ्या जाती तुमची जात कोणती होती, कारण त्याच जातीचा आजही आपण बौद्ध असलो तरी त्याच जातीचं आरक्षण काय, तर धर्माचा आणि जातीशी काहीही संबंध नाही. घटनेमध्ये जे आहे त्या अनुषंगाने आपल्याला जायचं आहे. याचं कारण काय, तर अनुसूचित जातीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपली पूर्वाश्रमीची जात महार असेल, मांग असेल, चामार असेल, धनी असेल, जी काही असेल ती तिथे नोंद करायची आहे. तर अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे, त्यातली ती जात आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला नोंदणी करायची. ही जर केली नाही तर काय होतं की अनुसूचित जातीचा जो निधी येतो शासनामार्फत तो आपला अनुसूचित जातीची जर आपण त्याच्यामध्ये नोंद केली नाही तर तुमची नोंद त्याच्यामध्ये होणार नाही. अनायसे अनुसूचित जातीची लोकसंख्या काय होईल, कमी होईल आणि त्याचं अनुदान जे येतं समजा या वर्षीचं आलेलं जे अनुदान आहे ते 10 लाख रुपये, उदाहरण सांगतो 10 लाख रुपये, परंतु ती लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे. म्हणून त्याने जर तुम्ही त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये तुमची जात टाकून नोंद केली नाही तर अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 8 वरती येते. काही जण नोंद करतात, काही करत नाही, मग ते 8 वरती येते आणि मग तुमचं येणारं जे 10 लाखाचं अनुदान आहे ते तुम्हाला कितीवर येतं, 7 लाखावर येतं, 5 लाखावर येतं. अनायसे अनुदान घडतं आणि मग आपला जो विकास करायचा आहे त्याच्यावर ते वापरता येत नाही. अनायसे नोकरीचा विचार करता तर तुम्ही जर विचार केला तर पदं 10 भरायची आहे, त्याच्यामध्ये पूर्वी तुमची जी अनुसूचित जातीची लोकसंख्या होती ती 20,000 आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला 13% जे आरक्षण मिळतं त्या आरक्षणाची 13% टक्केवारी कमी येते. मग अनायसे तुम्हाला तो सुद्धा लाभ मिळत नाही. अनुसूचित जातीच्या असलेलं संरक्षण जे आहे, कायद्याने असलेल्या अन्याय अत्याचाराचं जे संरक्षण आहे, बघा तुम्ही अनुसूचित जातीच्या जातीमध्ये नोंद केला नाही तर तुम्ही अनुसूचित जातीचे गणले जाणार नाही. अनायसे उच्चभ्रू जातीने तुमच्यावर एखादा अन्याय केला तर त्याच्यावर तुम्ही त्या कलमाखाली दाद मागू शकता. हे किती तोटे आपले आहेत विचार करा. आणि म्हणून घटनेचा, कायद्याचा आणि विचार करता या सगळ्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत त्याच्यामध्ये नमूद करायचे. हे आपल्या प्रत्येक माणसापर्यंत फेब्रुवारी 2027 जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आपल्याला ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि तशा पद्धतीच्या नोंदी होतात की नाही, लोक करतात की नाही याकडे आपण सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा आपला प्रत्येक बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षण म्हणून आपला धर्माच्या समाजाचा घटक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आपण ते केलं पाहिजे. ह्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण निश्चितच जे काम करत आहात, मला जास्तीत जास्त वेळ मिळत नाही परंतु आपण खऱ्या अर्थाने जे काम करत आहात ते वाखाणणे आहे. कारण याच माध्यमातून आपण परिपक्व होतो आणि आपण लोकांपर्यंत त्याच माध्यमातून ठामपणे उभे राहून प्रबोधन करू शकतो आणि अशा पद्धतीने निश्चितच आपण लोकांपर्यंत हा धर्म पोहोचवण्याचा
समाज आहे तो चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत. त्याबद्दल तुम्हाला लाख शुभेच्छा देतो. आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या धर्माच्या नोंदी आहेत त्याच्यावर तुम्हाला काही शंका असतील तरी तुमच्यावर चर्चा ठरवून आणा आणि त्या दूर करा आणि प्रत्येक माणसापर्यंत योग्य पोहोचवाल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. नमस्कार. साधू साधू. महापुरुषात महाराज त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित नति मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवसेन होतु मे जयमङ्गलं. नति मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवसेन होतु मे जयमङ्गलं. नति मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवसेन